नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत निलंगा राईस. तुम्ही पाहू शकता किती छान दिसते तो आपला राईस आणि एकदम झणझणीत असा झालेला आहे. त्या सर्दीमुळे काही खाऊ वाटाणं गेलं तर मला एक झणझणीत काहीतरी खायला करावं, झटपट व्हावं असं. मग लक्षात आलं, चला म्हणलं निलंगा राईस करूया. तर मग त्यासाठी ना मी इथं साहित्य काय काय घेतलं ते सांगते तुम्हाला. कुकरमध्ये ना मी 5 चमचे मोठ्या चमच्याने तेल गरम करायला ठेवले आणि दुसऱ्या शेगडीवर ना पाणी गरम करायला ठेवले भातात टाकायला. तर पाणी किती ठेवले आता, हा ना तांदूळ कोलम तांदूळ आहे 2 वाटी. तर 2 वाटी कोलम तांदळासाठी मी 6 वाट्या पाणी गरम करायला ठेवले. एका वाटीला 3 वाटी प्रमाण, कारण प्रत्येक तांदळाच्या ह्याच्यानुसार पाण्याचं प्रमाण राहतं. जर आता मी इथं कोलम तांदूळ घेतला, तुम्ही बासमती घेतलं किंवा इंद्रायणी घेतलं तर त्याचं प्रमाण पाण्याचं कमी जास्त राहू शकतं. आता इथं कोलम तांदळाला 2 वाटी तांदळाला मी 6 वाट्या पाणी गरम करायला ठेवले. 2 वाटी तांदूळ आहेत म्हणून अर्धी वाटी मसुराची डाळ घेतली. परत मी इथं मोठा कांदा कट करून घेतला, एक टोमॅटो कट करून घेतला आहे, कोथिंबीर, हिरव्या मिरची ना असं उभ्या कट करून घेतल्यात मी, त्याला उभ्या चिरा दिल्यात, नाहीतर ते तेलात परत फटकरण्याच्या उडून अंगावर येऊ शकतात म्हणून त्या 4-5 घेतल्या. त्या कढीपत्ता घेतला आहे आणि 2 मोठे बटाटे कट करून पाण्यात ठेवले. तोपर्यंत मोठ्या मोठ्या फोडी करायच्या बटाट्याच्या, म्हणजे ते काळं पडणार नाही आपलं बटाटा, म्हणून मी पाण्यात टाकले. मोठं मोठं बटाटं खाताना भातात छान लागतं. परत लसण घेतलं आहे ओबडधोबड कुटून उकळात. हळद घेतली, जिरे घेतले, तर मीठ घेतले, कसुरी मेथी घेतली, गरम मसाला घेतला आहे, धने जिऱ्याची पूड घेतली, परत आपलं कांदा लसूण मसाला घेतला आहे आणि लाल तिखट, तरीचं लाल तिखट घेतलं आणि साधं आपलं तिखटासाठी 1 चमचा, तरीसाठी 2 चमचे लाल तिखट घेतले. आणि खडे मसाले घेतले, दालचिनी, लवंग, मिरी आणि तमालपत्र. तर 2-4 मिरी, लवंगा 2, दालचिनीचे 4-5 पानं घेतलेत. तर आता इथं आपण भात करायला घेऊया आता. तर मी तेल गरम झालं, त्यात जिरे टाकले, जिरे फुलले की त्यात आपला खडा मसाला टाकला, दालचिनी, तमालपत्र, लवंग आणि विलायची, लवंग आणि मिरी, विलायची नाही घेतलेली, दालचिनी घेतली आपण. नंतर ते कढीपत्ता टाकला, लसण टाकला आपण आणि कांदा टाकला. कांदा असा उभा स्लाईसमध्ये कट करून घेतलेला आहे आणि गॅस मोठाच ठेवायचा, म्हणजे आपला कांदा लवकर मऊ होतो, बारीक करायचा नाही गॅस. आणि आता कांदा टाकला की आपण लगेच मीठ टाकूया, म्हणजे आपलं कांदा ना लवकर मऊ होईल, बटाटा म्हणा कांदा म्हणा. तर मी आता सर्व भाताला जे मीठ लागणार आहे तेवढं टाकले मी. एक छोट्या चमच्याने 1-3.5 चमचे मीठ असेल अंदाजे. आता ते मिठाचं प्रमाण तुम्हाला कसं आवडतं त्यानुसार कमी जास्त घेऊ शकता तुम्ही. तर मीठ टाकून चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं ना. आता 2 मिनटं ह्याला फुल गॅसवर कांदा आणि थोडासा मऊ होस तर त्याला परतीते. हिरव्या मिरच्या पण टाकून घेतल्या आणि आता जर 1 मिनिटभर कांदा परतल्यानंतर आता बटाटे टाकूया आपण, म्हणजे बटाटे टाकल्यास पण परत मिनिटभर परतूया आपण. तर टोमॅटो आणि बटाटा दोन्ही पण टाकूया आणि आपण मीठ टाकल्यामुळे पाणी सुटतं तेलात ते, आणि त्याच्यात बटाटं ते छान असं तेलात शिजलं जातं आपलं. आपल्याला काय पूर्ण शिजवायचं नाही आहे त्याच्यात, फक्त 50% शिजवायचं. नंतर म्हणजे चांगलं खाताना पण भात राईस खाताना पण परत बटाटा छान लागतं असं तेलात परतलेलं असलं की. तर खूप झणझणीत आणि मस्त होतो हा भात. तर आता बटाटे टाकलेच पर 1 मिनिटभर चांगलं परतते त्याला. आणि आता फुल गॅस होता इतके वेळ. आता आपल्याला कोरडे मसाले टाकायचे, म्हणून आता गॅस बारीक करते. हळद किंचितशी थोडीशीच टाकायची, जास्त हळद टाकायची नाही, का तर हा भात असा लाल भडक दिसायला असतो छान. काही हॉटेलमध्ये तिथे काय करतात, असे कलर टाकतात. आपल्याला कलर टाकायचा नाही भाताला लाल दिसण्यासाठी. आपण तरी पावडर जी असते ना अंबारीची, ती 2 चमचे घेतली. आपलं घरचं लाल तिखटासाठी 1 चमचा घेतले. कांदा लसूण मसाला आणि 2 चमचे, गरम मसाला 1 चमचा, धने जिरे पूड 2 चमचे आणि कसुरी मेथी 1 चमचा घेतली आपण. आता हे सगळे कोरडे मसाले टाकलेले आहेत ना आपण, हे चांगले मिक्स करून घेऊन एक बारीक गॅसवर एखादा 1 मिनिटभर परतूया आता, म्हणजे आपलं बटाटं ना मसाल्यात मस्त कोट त्याला व्हावं छान असं, म्हणून मस्त त्याला परतून घेऊया आपण. तर हॉटेलमध्ये ते ना असं लाल दिसावं म्हणतात, कलर टाकतात, पण आपण अंबारीची तरी पावडरची जी असते ना लाल तिखट ते टाकले त्याने कलर यावा म्हणून. त्यामुळे हळदीचं प्रमाण थोडंसं कमी करायचं, म्हणजे ते लाल दिसावं म्हणून. तर आता आपण जे गरम पाणी करायला ठेवले का ते गरम पाणी टाकूया आपण. आणि मी तांदूळ आणि मसुराची डाळ धुवून नितळत ठेवली होती चाळणीत. ते धुतलेले तांदूळ आणि डाळ आहे ना ते टाकूया आपण याच्यात. कोथिंबीर टाकूया वरून. आता गरम पाणी असल्यामुळे लगेच उकळी फुटली त्याला. ते आता डाळ आणि तांदूळ टाकूया त्यात आणि मिक्स करून चांगलं टोपण लावून त्याच्यानं फुल गॅसवर 2 शिट्ट्या करूया आणि बारीक गॅसवर 5 मिनटं आपला कुकर ठेवूया. आणि वाफ गेलेस आता दाखवते तुम्हाला आपला भात तयार झाल्यासच डायरेक्ट.
आपण मीठ सुरुवातीलाच टाकले त्याच्यामुळे आता मीठ टाकण्याची काही आवश्यकता नाही. तर आपला भात तयार आहे. तुम्ही पाहू शकता. वरून थोडी आणखी नंतर कोथिंबीर टाकायला ठेवली मी. आपण आधी पण टाकली होती. आता गरम गरम आहे. जर तुम्हाला तसं वाटते थोडी वाफ, पण आपलं मोकळा सुटसुटीत झाला आहे भात. कोलम तांदळाचा मोकळाच होतो, पण आपण पाण्याचं पण परफेक्ट प्रमाण वापरलं त्याच्यामुळे आपला भात खूप छान झाला आहे. तर मग कसा वाटला तुम्हाला माझा निलंगा राईस ते नक्की सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. कशी वाटली रेसिपी ती नक्की सांगा. आणि असा झणझणीत मस्त असा निलंगा राईस नक्की ट्राय करून पहा.